मुलांच्या फर्माईशमुळे आपण पाणीपुरी घरी बनवतो. पण उरलेल्या पाणीपुरींचं काय? पुन्हा पाणी बनवायचं? नाही. तर उरलेल्या पाणीपुरींचा बनवा हा भन्नाट स्नॅक. अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूया. इथे आपल्या उरलेल्या ज्या पुऱ्या आहेत, त्या एका भांड्यामध्ये घेऊया. मी इथे सामानाचं प्रमाण अगदीच अंदाजे घेतलेलं आहे. तुम्ही यात कमी-जास्त करू शकता. या उरलेल्या सर्व पुऱ्या आहेत. आता ह्या पुऱ्या आपण छान हाताने बारीक कूस करून घेऊया. आता प्रत्येक वेळी पाणीपुरी बनवल्यानंतर उरलेल्या पुऱ्या फेकून न देता असा वेगळा आणि छान भन्नाट असा स्नॅक बनवा. आता आपण ह्या चुरून घेतलेल्या सगळ्या पुऱ्यांमध्ये अगदी बेसिक अशा काही गोष्टी घालणार आहोत, ज्याने आपला हा चाट आहे तो एकदम छान होणार आहे. इथे मी 2 कांदे कापून घेतलेले आहे. अगदी बारीक आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे. ते 2 कांदे मी यात घातले. एक मोठ्या साईजचा टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, धुवून बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर आणि भरपूर सारा यामध्ये आपल्याला डाळिंब घालायचा आहे. आणि इथे तुम्ही कुरमुरे आणि गोड आंबट असं फरसाण घालू शकता. मी इथे डायरेक्ट भेळच घातलेली आहे आणि एक लिंबाचा रस पूर्ण घालायचा आहे यामध्ये. आता हे मिश्रण आपण छान एकजीव करून घेऊया, मिक्स करून घेऊया. अगदी बेसिक मसाले आहेत आणि आपल्याला असं काही तामझाम करायचं नाही. परंतु हा स्नॅक जो आहे तो इतका भन्नाट लागतो. यात तुम्ही तुमच्या आवडीचं दुसरंही काही फ्रुट्स घालू शकतात. पण डाळिंबाने याची एक टेस्ट वेगळी येते. आता इथे अर्धा चमचा चाट मसाला घालूया आणि पुन्हा हे मिश्रण छान मिक्स करून घेऊया. आता हे मिश्रण छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर लगेचच सर्व्ह करूया. तुम्ही उरलेल्या पोरांचं काय करतात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारचा भन्नाट असा स्नॅक बनवता, की पुन्हा पाणी बनवून मुलांची क्रेव्हिंग्ज पूर्ण करतात. आजची ही उरलेल्या पुऱ्यांची भन्नाट रेसिपी कशी वाटली आहे हे कमेंट करून नक्की कळवा आणि पुन्हा भेटूया अशाच युनिक आणि मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट राहा.